सखा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सखाराम गारळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सक्रिय नागरिक परिषद आणि सखा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने कामोठे येथे सोसायटी जनजागृती व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक मान्यवरांनी सोसायटीतील विविध प्रश्नांवरती मार्गदर्शन केले। यावेळी कामोठे शहरातील अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या शिबिरामध्ये सहभाग घेतला। सर्वप्रथम आभारी आहे जे कामोठेकर नागरिक विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आज आले होते। अक्षरशः 4 दिवसाच्या निमंत्रणात जवळपास 150 लोकांचा जमावास जमला होता। मी आता मागचे 12 वर्ष कामोठ्यात राहतोय आणि साधारणतः एक 8 ते 9 वर्ष एका सोसायटीचा म्हणजे माझ्या राहत्या सोसायटीचा अध्यक्ष होतो। आणि मग त्या दरम्यान मी जे विविध विषय हाताळले पाहिले किंवा ज्या त्रासातनं गेलो आणि ज्याच्यातनं सोसायट्यांचे बरेचसे प्रश्न सोडवले, मला असं वाटतं की ते सारे प्रश्न सर्वश्रुत आहेत। मग त्याच्यात प्रामुख्यानं कामोठेच नव्हे तर पूर्ण नवी मुंबई किंवा पनवेल पालिका हद्दीमध्ये आपण जो प्रश्न पाहतो अभिहस्तांतरण किंवा एक इंग्रजी भाषेत म्हणायचं तर कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्सचा विषय जो बिल्डर कडून नाडल्या गेलेल्या गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यांची डीम कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स डीड रेंगाळलेली असतात वर्षानुवर्षे किंवा किमान दशकं। मग त्यातनं अवेलेबल मार्ग कुठला आहे, उपलब्ध मार्ग कुठला, कसा काढावा, वकिलाकडे जावं, सल्लागाराकडे जावं, कुठले डॉक्युमेंट्स लागतात, ते कोणाला सबमिट करायचे, हे सामान्य जनतेला, सोसायट्यांना, त्यांच्या कमिट्यांना आणि पदाधिकाऱ्यांना माहीत नसतं। तर दुसरं की दैनंदिनी कशी चालवायची, वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणा, लेखापरीक्षण म्हणा, रहिवाशांच्या तक्रारी म्हणा, कुठल्या तक्रारी पोलीस स्टेशनला न्याव्यात, कुठल्या तक्रारी सहनिबंधक कार्यालयाकडे न्याव्यात आणि कुठल्या तक्रारी कोऑपरेटिव्ह मिनिस्टर किंवा कंझ्युमर कोर्टात न्याव्यात, याचं ज्ञान एका सामान्य नागरिकाला नसतं। आणि ह्याच्या बाबतीत जरी उपविधीमध्ये किंवा बायलॉज मध्ये लिहून ठेवलेलं असलं एज्युकेशन फंड जे आहे एज्युकेशन करावं, तरी 99% सोसायट्या वार्षिक प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवत नाहीत। मग त्यात त्यांचा दोष नाही। मग एक सेवाभावी संस्था किंवा NGOच्या माध्यमातून जशी आमची संघटना आहे ऍक्टिव्ह सिटीजन काउन्सिल पनवेल आणि सखा फाउंडेशनच्या माध्यमातून हा एक आज उपक्रम राबवला की कामोठ्यातील सोसायट्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन केलं। यामध्ये आपले सहाय्यक निबंधक कामोठे, कळंबोली, खारघर आणि तलोजाचे पाटील सर आले होते। त्याचबरोबर बरेचसे एक्सपर्ट्स आले होते, लेखापरीक्षक, निवडणूक अधिकारी, पुन्हा प्रशासक ज्यांना याच्यातला गाढा अनुभव आहे, त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली। मग असे कार्यक्रम सातत्यानं वारंवार लावले जावेत आणि रहिवाशांना, नागरिकांना, सोसायटी पदाधिकाऱ्यांना जे प्रश्न उद्भवतात आणि ज्यातनं त्यांना मार्ग शोधायचा असतो, ह्या अशा प्रशिक्षणातनं आणि चर्चासत्रातनं येणाऱ्या काळात ते सोडवले जातील। आणि आमच्या संस्था असे कार्यक्रम नित्य नियमानं यापुढेही कामोठ्यात राबवतील आणि त्यात आम्ही सातत्य ठेवू।